कार्यक्रम आहे, जाऊन पाहतो माझा मित्र माझी वाट पाहत असेल. दोस्ता नमस्कार. राम 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 राम. हळू बोला. काय नमस्कार घेता, केव्हाचा बोंबलून राहिलो. अरे बोंबलता कायले कोणी मेलं का? मेलो ना मी. तुम्ही तर जिवंत आहात. मी जिवंत आहो तरी मेलो ना, मेलो तरी जिवंत आहो. असं का उलट पालट बोलता? म्हणजे तुम्ही करता तसे म्हणून बोलावं लागते. मी काय केलं? आजपर्यंत तुमच्या घरी येत होतो, तुमच्या घराच्या बाहेर राहू द्या. दोघेही पती पत्नी येत होत्या, नमस्कार चमत्कार घेत होत्या. पण आज मी त्या ठिकाणी उभा आहोत, तुम्ही इथं उभे आहात. मी तेथून बोलून राहिलो, पाटील साहेब नमस्कार, पाटील साहेब नमस्कार. माझ्याकडे पाहत काऊन नसेल देवानी झाली. बरोबर ओळखलं यार. मग आम्ही खरंच तुले पाहून आपल्या घरामध्ये घुसलो. पण लाजण्याचं कारण काय? आता आता नवरा बायकोच्या गोष्टी काय लोकांनी सांगत बसावं? पाटील साहेब ही गोष्ट बरोबर आहे, पण जरी तुम्ही आपले सुख दुःख मला सांगितले नाही, मी माझे सुख दुःख तुम्हाला सांगितले नाही, ते दोस्तानी कोण्या कामाचे? दोस्ताना त्यासाठीच करा. दोस्ताना हा महत्वाचा आहे. महत्व आहे. दोस्ता का सांगू रे? काऊन? माई चांगली बायको बिघडली रे. तुमची बायको बिघडली? हो. अरे तिचा समोरचा भाग मागं झाला आणि मागचा भाग समोर आला. मला माहित नाही तो असा उलटा माणूस आहे म्हणून. मी भूत हो का उलटा चालतो? मी चांगलं बोलून राहिलो, उलटा बोलून राहिलो. चांगलं सांगून राहिलं तुमच्या बोलण्याचं उत्तर. असं तुम्ही म्हणता माझी बायको बिघडली. उदाहरणार्थ दिवाला फार एक्झाम्पल. तुम्ही काय इंग्रजी शिकलाय का? इंग्रजी कोणी शिकलाच नाही, पण वेळेवर आणता लावतो हे कसं समजून घे. उदाहरणार्थ एखाद्या डेपोची एसटी बिघडू द्या किंवा एखाद्याची मोटरसायकल ना ट्रॅक्टर, तेव्हा मेकॅनिकल म्हणते याचा काय नाही काय मागं पुढं खालवर उलट पालट करायला लागतो, तेव्हा तो बिघडली म्हणते. आता तुम्ही म्हणता माझी बायको बिघडली, पोट मागं गेला की पाठ समोर आली, हे पाय वर झाले की डोकं खाली झालं. तसं काय रे बाबा? मग कसं? अरे माझी बायको बाजारला नाही गेली आणि दह्याचा धंदा बंद पडला म्हणून म्हणतो बायको बिघडली. तुमच्या बोलण्यात गलती आहे. कशी कशी? तुम्ही असं म्हणा की माझी बायको कामाधंद्यानं सुधारली. काय समजू मी चुकलो का रे? सर्रात गलती झाली, सर्रात गलती झाली. आईन काय शिकायचे होणे कुठे मग ती क्या भाई उम्मत दिसून राहिला बा. मी जीवनात बदमाश दोस्ता, मला माहित आहे तू एवढा काऊन अकडून राहिला. बात रखते तो करते काऊन छाती काढून राहिला? काऊन नाही काढी? ती बायको चांगली आहे ना का? त्याच्यासाठी धसका पाहिजे. बायको चांगली आहे ना? आज मी 3 फुटाचा माणूस आहो, पण गोष्टी नाही 12 फुटाचे चालते. बरोबर. सर्र बायको भेटे. कोणत्या गोष्टीत कमजोर आहो मी? बरोबर आहे, बरोबर आहे. सर्र बायको भेटे. दोस्ता कपटी आहे. कोणतं कपट केलं? तुझी बायको भेटते, माई बायको भेटच नाही. याच्यावर काय जडीबुटी असं तुमच्यासाठी कालच काढतो शिकवासाठी. काऊन कशी ती बायको भेटे? काऊन नाही भेटणार? कशी भेटे? काऊन नाही भेटणार? हात पाहिजे, ठसका पाहिजे, वजन पाहिजे. कसं? इम्प्रेशन पाहिजे. साऱ्या लोकांचं म्हणणं आहे बायको भेटे, पण माणसात पाहिजे खुबी, तेव्हा बायको राहते. का म्हणलं? माणसात पाहिजे खुबी, तेव्हा बायको राहते. मग तू न मला खुबी सांगितली का? मी खराब करतो साऱ्या लोकांसाठी. समोर सांगता सांगता बरं लोक सांगू नका. अरे मी बी शिकून जाईल ती कोणती खुबी आहे. मी चुपचापच करीन लोकांच्या. मग एक काम कर तू, ती बायको भेटे ना तू म्हणून राहिला आहे का? आपल्या बायकोला माघारी आण. मी आणि माझी बायको आणि तिच्या धक्का टाकतो, गोष्ट टाकतो तसा. मग पाहतो ते कशी भेटे. मग जसं तू न केलं तसंच मी बी करून पाहतो. पाहून घ्यायची हक्क. तू आपल्या घरी जा म्हणते ना, आपल्या बायकोला घेऊन ये म्हणते. पण तू जसा करशील तसा तू पाहून करीन म्हणते. हा लोकांच्या पाव कवरी करून दे. हे भावाजी, लोकांच्या पाव कवरी करा. काय आपल्या मतानं करा. आपल्या मनानं आम्ही वांगे खाला, तुम्ही वांगे खाल का? मग मी का खाऊ? केळं खा. आम्ही वांगे खाल्ला, तुम्ही केळं खा. तुम्ही केळं खाल्ला तर लोकांना मोसंबी खायला पाहिजे. उदाहरणार्थ साऱ्या भारताच्या शेतकऱ्यांना म्हणलं तर निवड धान्य गहू केला. बाहेर देशातून कोणत्याही मालाची नियत किंवा आज झाली नाही. हे अंगाले घालायला कपडे भेटतील का? अरे पराठी नाही तर कपडे नाही. आले धानाची तणीच गुंडाळून हिंडाचा. हा आला म्हणा रामटेकचा बरी. आणि
साऱ्या भारताच्या शेतकऱ्यांना म्हणलं का पराठी इतके राहते हो. अन्न खा भेटन का नाही भेटणार. आम्ही जर्सीचा सांड्या होता कापसाचे बोंड खाऊ अन्न बसणारी निघाल्याची जरूरत आहे हो. तेव्हा माणसाचं ना भारताचं भवितव्य उठवलं शाबास. बस आता जाताना घेऊन येतो लवकर या, बिलकुल. लवकर जा जातो. आणि लवकर या. चाललो बघ. जाऊ का नाही म्हणतो घरी तर कोण तुझ्याची इज्जत नाही आहे असतेच हे पोट्ट खूप असते बुड्याचं बिघडलं नाही म्हणत होता बापू रे बुड्याचं बिघडत नाही बुड्डे मोठे शायने नाही झोका झोकानं आपली जिंदगी काढते हो ना महा बिघडला ना तू वाहू दे आणि येऊ दे तिले घरी तर तूही कोण्या कडार भौरी दान घेते तर मी मग म्हणशील बाजी माय भौरी दान घेते कसा करू मागवत बसले का मी का करू चाललो बघून येतो माय बाल्याची आई बहिणी बैठाड कोणी गेली रे एक तास नवरा बाहेर गेल्या का बाई जावी हिनं मला माहित आहे हे सार्वजनिक काम होतं ना पुरा झोपली तर खावालाही पारा धुरा नाही झोपली तर झोपली दोनही दरवाजे बंद केले आता कोणत्या दरवाज्यातून जाऊ मागचा पुढचा आहे बंद आता कोणते एवढ्या टायमात कुत्रे टोन टाकते तर माहित नाही बैठाड खोपडं घरी आहे का हे मोठ्याचे माय बाल्याची आई हे पिंकीची आई चिकूचे मायवर केंद्राची माय आमोस तरी म्हणा मी खाय गडबडीत काही का वाद शब्द लावूनतात मला हे काम कोणी गेली काय म्हटल्या कुठं गेली होती अहो तुमच्या मागे उभी होती शाबास तिकडे हात जा कोणी गेली होती तुमच्या मागे उभी होती मी श्यामराव ढिवराले सांगतो काय सांगता श्यामराव काका आपले डुकर पोसणं बंद कर कशाला या डुकराच्या ठेका माझ्या बायकोने मी उचलला काय घेईल वा ज्याच्या डोकं तो पोचल कोणी गेली अहो तुमच्या मागे उभी होती हो मी संध्याचा डबा घेऊन बांधण्यात गेलो की योगदान लागून हे मी आपलं धोकर जबाबदार हे काय हे काय लिहायची काय रे हे झोपल का रे हे पहिले फेरा झोपलचा हातभर काम दे की आमच्यावर त्याला कासवासारखं मुंडकं टाकते या ढोबरीहून हाणतो एखाद दिवस मेट्याडो त्या मेट्याडोरचं नाव नाही घ्यायचं और माझी बाईक नाही चालवत आहे तुम्हाला बाईक नाही चालवत काहून नाही चालवा कसा चालवी बाईक न अपघात होते म्हणजे भाऊ बाईकचे ब्रेक कुठे राहतात माझ्या बाप हो हातात आणि फोर व्हीलरचे ब्रेक पायात मी पायातल्या ब्रेकले ट्रेन आणून हातातल्या ब्रेकले फेल एक दिवस दोघं जण गेलो मुलात आली हरण आडवी बोललो दोघं हे खाली मी बोल तेव्हापासून संपर्क घेतला की मी आजपासून बाईक चालवणार नाही चालवीन तर फोर व्हीलर म्हणून कोणी गेली अहो ठीक आहे आपल्या गावच्या पाटलाच्या लग्नाला किती दिवस झाले पाटलाच्या लग्नाला 15-20 वर्ष झाली 15-20 वर्षात पाटलाने पोट्ट बाट्ट झालं का अजून काहीच नाही झाला पण यावर्षी 36 कोटी देवाची मेहरबानी पाटलाने एका वेळेस 3 झाले म्हणजे पाटलीन दिले 36 कोटी देवाची मेहरबानी जास्त देव काऊन नाही देवा जास्त काऊन नाही झाले त्या देवाने ऑपरेशन केला म्हणून तेवढेच राहिले आणि आम्ही भूत वाढलो हर गावात 10 भूत दारू पिणारे म्हणून देवाने वाटलं हे दारू पिणाऱ्याची संख्या जास्त झाली आमची कमी करा देवा कमी झाले आणि दारू पिणे जास्त झाले म्हणून 36 कोटी देवाची मेहरबानी पाटलाला एका वेळेस 3 झाले म्हणजे पाटली त्याचं नाव काय विष्णू आणि महेश अरे बापरे ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे साक्षात परमेश्वराच्या कारभारी पाटील तर मस्त आनंदामध्ये असते सारा लोकच आनंदात आहे आजूबाजूचे गाव येऊन राहिले ना अहो त्यांच्या इथं मोठा सोहळा असेल फंक्शन पार्टी आहे हो मस्त त्यांच्या इथं पंच पक्वान असतील जिलेबी लाडू शेवया बुंदी चला लवकर सांगा पाणी सुटलं तर तो खाना पाहून जायचा पुरा खराबच हे पगले तुला काय वाटते म्हणजे हे इकडे भेटलं आणि हे डफरी शेकली मध्ये झालं त्या तुझ्या जीवाने सरम नाही लागत का पाटील 3 झालं तुला एक नाही उरायला मास्क भरोसा जीव लागते तुम्ही पागल वगैरे झाले का अहो ते आपल्या हातात आहे का कोणाच्या हातात आहे ते परमेश्वराच्या हातात आहे जेव्हा परमेश्वर देईल तेव्हा आपण घेऊन घेऊ दादा गेला ना रामायण वाया काय राहिला अर्थ मला सांगून एवढा लेंबड कहाणी परमेश्वराच्या हात आहे पगले परमेश्वराच्या हात आहे पाहिली तू मग नाही तर काय ठीक आहे चांगलाच गोष्ट आहे अति उत्कृष्ट
तू परमेश्वराचा हात ठेव म्हणते ना हो. मी कोणाला काही म्हणत नाही फक्त तुझ्या बोलण्याचं उत्तर देऊन राहिलो बरं. परमेश्वराचे हात आहे ना हो तुझ्या परमेश्वराकडे निघायचं घरी मी ते पोर आणून पाहिजे जा रस्ता धर काऊन ते नाही भेटत आता मोठे आणायचे हा तुझू काय करत घरी काय म्हटल्या पाटलाच्या घरी जाल मी नाही येत मी नवरा कोण फिरवाचा भाऊ रावे काय पराठी धपलाचा डवरा म्हण नाही तर मिरची बरोबर ओळखल्या हा म्हणजे नवरा काय घ्या हो नवरा सांग ना बायको नाही ऐकत का तू मग? समजता का समजून राहिलो लंबी आहे तर ती एका झटक्यात आपण करीन जाऊ द्या बाप्पा जाऊ द्या हा. जाऊ द्या व. जाऊ देतो ना हो मी जाऊ देतो का मारतो काय उगा झटका लागतो बरोबर आहे हो चला चल ये. लहान साहेब पण मोठा उमस माय बाई मामी व्याघरचे दिसले का जी नाही दिसले कुठे गेले का बाप्पा थांबलो. अरे त्या बहिणीला पुरीच्या झाडात बसलो. गावरा पुरीच्या झाडात केलं जातं अरे तू चाललीस तशी तशी घोरपण लागली हो त्या बहिणीला घोरपणी सारखी धावते जायचं काय बोलता हा? रनिंग करून राहिली रनिंग करून आली तुम्हीच तर म्हटलं लवकर लवकर चाल म्हणून जशी मांडवची कुत्री लागली पुरीकडे चालली लमची कापड मी मला घोरपण खोटी जाऊन धसते तर मी असं नाही झालं मग बाया असेच चालते कसं चालते तर मग माणूस असा चालते हो कसं चालते तू तर बाया काही नाही रासनं माणसातही नाही नाही शेळ्या मेंढऱ्यामध्ये राहते या धाकानं तर 2 बोकडे हिकली माणूस कसा चालते माणूस कसा चालते कसा? Attention! असा मिलिटरी जवान लागला लेफ्ट राईट बाई कशी चालते कशी? जे बाई समाज कार्य करते हो. जे बाई जिल्हा परिषद अध्यक्ष होऊ शकते सभापती होऊ शकते पंतप्रधान बनू शकते ते बाई कशी चालते कशी सांगा बरं ते बाई अशी डोक्यावर सेव घेते ए बाई अशी डोक्यावर सेव घेते आहे का तुझ्या डोक्यावर सेव तुझ्या खाण्यात माती पडे डोक्यावर सेव आहे का झाशीच्या राणीच्या डोक्यावर सेव खाली पडला अहिल्याबाई होळकर इंदिरा गांधी पडला का नाही पडला व रमाबाई पडला सावित्रीबाई फुले पडला का नाही. मग तुमच्या डोक्यावर का खिरे ठोकावं लागतील का हा? म्हणून या जमान्यात माणसाच्या डाव्या हातावर बाया बसते म्हणजे एकच बाई उजव्या हातावर बसते कोणती शिक्षणाचे जनक म्हणते सावित्रीबाई फुले ते पतीच्या उजव्या हातावर बसले. एकदम बरोबर मी बोलली नाही बसू शकत ते बाई कशी चालते कशी? असा डोक्यावर ठेव घेते मग असे शहाणे माणसं बसले असे खाली नजर टाकते आणि समाजात कोणाची सून हो कोणाची बाई हो असा मान होते तिचा मग ते कसं चालते कशी चालते पाटलाच्या घरात जगते किती घरात असतील नेलीस तर दुसरी करी दुसरी तुमच्या घरात माहित आहे का मी काही दुसरी करत नाही असा झटका मारला. पाटील साहेब नमस्कार दोस्ता नमस्कार रामजी की धन्यवाद माझ्या घरी आल्याबद्दल हा, त्या पाय झालं पाय द्वारे पाणी नाही मिळणार भेटते सगळं तुम्हाला जेवण नाही मिळणार सगळं सगळं हा, हा. दोस्ता हा. मी ना जे काम सांगत होते केलं का केलं का सांगितलं तुम्ही घरी जा ना आपल्या आपल्या पत्नी- बायकोने घेऊन या या हे कोण हो? हा. त्या कोणाले घेऊन आला दोस्ता मला चुत्या बनवून आला हे माय बायको होय नाही तर का मा हा नवरा हो त्या बायकोला तर हा नवरा हो का तुझी बायको मी न पाहिली हा. हे तुझी बायकोच हे नाही माडी साहेब तुला कोण्या तरी बाईले पटो पुटो करून आणला हो माडी साहेब सुधरून सांगा आम्हाला काय इल्जाम लावता नाही. मला का चोर समजता तुमची- का ओसरी मागून आली म्हणता नाही मग तुमची बायकोच नाही मागं बोलून राहिला तुम्ही. होय, मला का समजतं? बडबड 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 करू लागल्या तुम्ही आली का? एक शब्द बोलत नाही काय म्हणला?
जेव्हा उठ म्हणे तेव्हा उठायला बस नाही बसायचा नाही तर पहा का सांगा याची बायको राहिली असती तर अशी कशी करती का त्याची बेइज्जत म्हणूनच म्हणे मी ओळखलं त्याची बायकोच नाही होई बाई माझा प्रिय मित्र आहे तो पण मला चुतिया बनवून राहिला असा तुले घेऊन आला आणि तुले म्हणजे माझी बायको म्हणते पाटील साहेब यांची गोष्ट खरी आहे जी माझा नवरा आहे जी हेच माझे पती परमेश्वर आहे आता तूही खोटं बोलून राहिली नाही पाटील साहेब अगदी खरं सांगते मी हा तुझा पती आहे हो जी खरं बोलते एकदम खरी बोलते पण बाई मुले हे सांग काय तो पाहिला एवढूसा माणूस आणि तू पाहिली हातभर उच हे वक्राचं रुग्ण कुठून आणलं तू पाटील साहेब अहो तुम्ही म्हणल्याप्रमाणे चिंता केला तिथं माझी अशीच बेइज्जती होती हे दोस्ता महागडी मारामारी नाही करायची मारत नाही माय रैसल चालू आहे मला सांगा पाहते तुम्ही म्हणता काही हरकत नाही मी प्रपणात काही म्हणते हा वक्राचं रुग्ण कुठून आणले एकामध्ये असते पण इले समजायला पाहिजे का हो सांगतो बोलू का हो मान बोला हो बोला सांग कसं आहे राव हो हो काय म्हणते का हो पाटील साहेब तुम्हीच नाही मला बरेचसे लोक म्हणते आणि या गोष्टीसाठी तरी पण कुईच्या बरोबर बस स्टँडवर लाटा खाल्ल्या मी पण मला नासरम नाही म्हणजे इतिहासीत आम्ही गेलो आणि ते बस स्टँड कुई मला उकरेन मला भंडारा आणि झगडा झाला आणि झगडा झाला जवान पोर उठतेत ना मलाच काढते बरोबर आहे त्याला वाटते काही याची बायको नाही होईल कारण आमचा जोडच तसा आहे मी 3 फूट आहे 6 फूट आहे कोणालाही तसं वाटते पण पाटील मी माझ्या घराला परिवर्तन केलं कीर्तन नाही परिवर्तन कसं कारण मी 3 फुटाचा माणूस आहे मला बायको 2.5 फुटाची पाहिजे बरोबर तेव्हा जोड सोबते जोड सोबन मी 3 फुटाचा माणूस बाई माणसापेक्षा ठेंगणी असते मी 3 फुटाचा माणूस बायको करू 2.5 फुटाची आणि पोरबारा 2 फुटाचे झाले तर कोणा सर कशी भरती करू नाही हेही बरोबर आहे नवरा काळा असला तर बायको गोरी पाहिजे आणि बायको काळी असली